पवन ऊर्जा प्रकल्पासाठी भीमाशंकर जवळच्या जंगलात बेसुमार वृक्षतोड, 30,000 झाडं तोडणार असं सांगत लाखो वृक्षांवर कुऱ्हाड. वृक्षांचं जतन करण्याची गरज असताना पश्चिम घाटावरची ही 100 ते 200 वर्षांपूर्वीची झाडं चक्क तोडली जात आहेत, तीही शासनाच्या परवानगीनं. ही परवानगी देताना या जंगलात कोणत्याही वन्य प्राण्यांचं वास्तव्य नसल्याचा दावा इनरकॉन या कंपनीनं केलाय. त्याला शासनानं ही दुजोरा देत जंगल तोडीची परवानगी दिली आहे. मात्र वन विभागाच्या सर्वेक्षणात याच जंगलांमध्ये दुर्मिळ अशा शेकरूचं वास्तव्य असल्याचं म्हटलंय. यासोबतच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचं वास्तव्य असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. या वन्यजीवांचं आश्रयस्थान आणि परिसरातल्या आदिवासी शेतकऱ्यांचं जिव्हाळ्याचं जंगल काही स्वार्थी राजकारण्यांच्या लोभाबाई नष्ट होणार आहे. आम्ही त्यांना पहिले विरोध केला, तर ते ग्रामपंचायत खेड तालुका सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य हे म्हणजे बा तुम्हाला याच्यापासून काही धोका होणार नाही, हे जर नसेल तर तुमची लाईट बंद होईल, याच्यापासून तुम्हाला लाईट भेटेल, तर हे आम्हाला काय हा प्रकल्प नको आहे इथं. तर ते बोलले काय ना तुम्ही याची काय चिंताच बाळगू नका, याच्यापासून तुम्हाला काही धोका होणार नाही, याच्यापासून पाणी बाणस पडेल. पण आम्ही त्यांना विरोध केल्यामुळे त्यांनी आमचा नामंजूर केला. पश्चिम घाटावरचं हे जंगल आयुर्वेदिक वन औषधींनी युक्त असं आहे. अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांचंही या जंगलात वास्तव्य आहे. इनरकॉन कंपनी इथं पवन ऊर्जा प्रकल्प उभारते. यातून मिळणारी वीज सध्याच्या वीज टंचाईवर मात करण्यास उपयुक्त ठरणार आहे असं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पातून तयार होणारे केवळ 113 मेगावॅट वीज. या 113 मेगावॅटमुळे वीज टंचाईवर मात करण्यास असा कितीसा हातभार लागणार आहे. या वीज निर्मितीसाठी ज्या वृक्षांची कत्तल केली जाणार आहे ते नुकसान कितीतरी पटींनी अधिक आहे. वृक्षतोडीची परवानगी घेताना स्थानिकांनाही विचारात न घेतल्यानं आता या प्रकल्पाला गावकरी विरोध करतायत. कुडे गावातले वकील जितेंद्र सावंत यांनी शिंगेश्वर बचाव समिती स्थापन करून गावकऱ्यांसोबत जनआंदोलन उभारलंय आणि त्याद्वारे काम बंद करण्याचा इशारा दिलाय. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून हा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्रायव्हेट प्रोजेक्ट चालू केलाय शासनकर्त्यांना हाताला धरून. महाराष्ट्र म्हणजे केंद्र शासनाने एक कायदे बनवले. 1992 चा फॉरेस्ट ऍक्ट, 1980 चा फॉरेस्ट ऍक्ट आणि त्यानंतर 1992 चा वाईल्ड लाईफ ऍक्ट आहे, वाईल्ड लाईफ स्पेशल प्रोटेक्शन ऍक्ट, तो सुद्धा धाब्यावर बसवत ही परवानगी दिलेली आहे. आणि सदरचा प्रोजेक्ट शासनकर्त्यांना हाताशी धरून स्वतःच्या फायद्यासाठी हा या ठिकाणी प्रोजेक्ट चालू केलेला आहे आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही. अशा जन आंदोलनांना न जुमानता हे वृक्षतोडीचं काम अधिकच वेगानं केलं जात आहे. सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांचा याला पाठिंबा असल्याचं धक्कादायक सत्यही समोर येत आहे. बुलडोझर, पोकलेन, जेसीबी यासारखी अवजड यंत्र रात्रंदिवस वृक्ष तोडून डोंगर रांगांचं सौंदर्य नष्ट करतायत. मानवानं आपल्या हव्यासापोटी पृथ्वीचं पर्यावरणच धोक्यात आणलंय. शहराच्या आसपासचे काही वृक्ष तोडले जात असतील तर पर्यावरणप्रेमी मोठी आंदोलनं उभी करतात. मात्र हे समृद्ध अभयारण्य नष्ट होत असताना याकडे अजूनही कुणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही. राजगुरुनगरच्या पश्चिम भागातले आदिवासी हताशपणे ही वृक्षतोड पाहण्याशिवाय सध्या तरी काहीच करू शकत नाहीत. शासन एकीकडे झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इनरकॉन कंपनीनं खेडच्या पश्चिम घाटावर ही बेसुमार अशी वृक्षतोड चालवली आहे. गावकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. मात्र राजकीय पाठबळ असल्यामुळे या विरोधाला न जुमानता इनरकॉन कंपनीनं ही बेसुमार वृक्षतोड सुरूच ठेवली आहे. अविनाश पवार, स्टार